काही लोक असे आहेत की देवाला लोकांना शिकवण्यासाठी बायबल वाचतात, तर मी म्हणतो लोकांना शिकवण्यासाठी नाही तर माझ्या स्वतःच्या व्यक्तिगत जीवनासाठी बायबल वाचा. बायबल यासाठी वाचा की ज्यावेळेस मी बायबल वाचेल मी माझ्या देवाच्या अधिक जवळ मी जाईल. यासाठी बायबल वाचा, लोकांना शिकवण्यासाठी नाही. ज्यावेळेस मी बायबल वाचेल तर मी देवाच्या अधिक हृदय मला समजल, देव किती दयाळू आहे, देव किती प्रेमळ आहे, तरच मला समजेल. जसं हा जे लहान लेकरू आहे, जर मी या लहान लेकरासोबत जर जास्तीत जास्त वेळ घालवला तर मला जर कोणी विचारलं मी सांगेल की लहान लेकरू हे बाळ खूप चांगलं आहे, स्वभावाला खूप असं आहे तसं आहे. जर मी याच्यासोबत वेळच नाही घालवला तर मी कोणाला सांगू शकणार नाही की हे लेकरू कसं आहे. तसंच मी जर माझ्या देवासोबत वेळ नाही घालवला, मी जे माझ्या देवाच्या उपस्थित नाही राहिलो तर मला माझ्या देवाचं हृदय समजणार आहे की माझा देव कसा आहे. फक्त मी लोकांना सांगणार की माझा देव पैसा देतो, माझा देव तुम्हाला पैसा मागतो, ऑफरिंग मागतो, टाईप मागतो, तुम्ही असं करा तसं करा. पण मी हे कधी सांगणार नाही की येशू तुमच्या पापांची क्षमा करण्यासाठी या पृथ्वीवरती आलेला आहे. हे कधीच सांगणार नाही मी लोकांना, कारण मी येशूला फक्त पैसा म्हणून वापरलेला आहे. येशूला फक्त मी माझ्या स्वार्थासाठी वाढलेला आहे. काम सुरो वैद्य मरो जशी मन आहे तसं मी येशूला वापरला नाही. मला आज गरज होती, मला मूलबाळ नव्हतं म्हणून मी म्हणलं येशू मला मार्ग दे, मला ब्लेस कर, आणि येशूने ब्लेस केलं आणि निघून गेलं मी. कारण ते देवाचा स्वभाव एखाद्या व्यक्तीला आशीर्वादित करणं, एखाद्या व्यक्तीला ब्लेस करणं. पण माझं कर्तव्य बनतं की मी माझ्या देवासोबत इमान राहणं करतो. मृत्यू येऊ, गरीब येऊ, लाचार येऊ, मला देवासोबत. योबाच्या जीवनात संकट आले, त्रास आले, तरी योबा माग हटला नाही. तो मला मी माझ्या देवाला सोडून दुसरं कोणाला स्मरणार नाही. मग मी वचन वाचतो, पण लाजिरवाणी एक गोष्ट मला दुःखाची वाटते. आमचं वचन फक्त बायबल धूळ खाता कपाटावरती पडतं, आमचं बायबल त्या सेल्फामध्ये पडतं, आमचं बायबल आमच्या बॅगमध्ये पडतं. रात्र आम्हाला बायबल फक्त रविवारच्या दिवशी आठवतो किंवा क्रिसमसला आठवतो किंवा गुड फ्रायडेला आठवतो किंवा ईस्टरला. बाकी दिवस एका कोपऱ्यात पडल्या धूळ खात. याच्यामध्ये जीवन आहे. सार्वकालीन जीवन अशा लोकांसाठी आहे जे देवासोबत चालण्यासाठी आले. देव सगळ्यांना आशीर्वादित करण्यासाठी या पृथ्वीवरती आलाय, पण निवडलेले थोडे. त्यामध्ये मी आहे का? मी आहे का तिथे? मी एखाद्या पालकाला बघून, एखाद्या सेवकाला बघून जर मी धार्मिक बनत असेल तर धार्मिकता ती माझ्या काही कामाची नाहीये. ती धार्मिकता माझ्यासाठी काम आहे ज्या दिवशी माझा देव मला माझ्या देवाचं हृदय मला. जर मला कोणी विचारलं तर मी सांगू शकतो की मी त्याच्यासोबत ह्या लहान लेकरासोबत वेळ घालवायला मी म्हणू शकतो की मला माझं हे लेकरू खूप चांगलं आहे. पण जर वेळ नाही घालवत मी सांगू शकतो. जर मला लोकांनी विचारलं येशू कसा आहे तर मी सांगू शकतो. अर्ध्या रात्री जरी मला उठवलं, पण जर मी नाही वचन वाचलं, त्या देवाला समजूनच नाही घेतलं तर मला येशू नाही समजलं. फक्त मला त्या कागदावरती समजलं येशू जीवन आहे, मार्ग आहे, सत्य आहे, त्याच्या ठाई सार्वकालीन जीवन आहे. मग त्या परमेश्वराचं वचन वाचत नाही, पण आम्हाला देवाचा आवाज ऐकायचा, आम्हाला ब्लेसिंग हव्यात, आम्हाला बदल हव्या. आम्ही लोकांना, पाळक लोक वर्गांना आम्ही नाव ठेवतो, आम्ही सगळ्या गोष्टी करतो. पण त्या अगोदर मी कुठं आहे हे खूप महत्वाचं. मी कुठं आहे, कसं जगत आहे, माझं बोलणं कसं आहे हे खूप महत्वाचं.